अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या सेवेला सुरुवात करते. बघा, गुरुपौर्णिमा आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहत असतो या दिवसाची. स्वामी भक्तांना, दत्तभक्तांना या पौर्णिमेचं किती महत्त्व आहे हे माहितीच आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपल्याला काही ना काहीतरी सेवा करायचीच आहे. ही सेवा कधी सुरू करायची आणि कधी संपवायची, नियम काय, अटी काय, उद्यापन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तर बघा मैत्रिणींनो, ही सेवा का करायची, तर आपल्या जीवनात प्रारब्धाचे भोग जे आहेत तर ते कुणालाही सुटले नाहीत. म्हणून हे भोग भोगत असताना जर आपण स्वामी महाराजांची सेवा केलीत, स्वामी चरित्र सारामृताचे पाठ केले, तारक मंत्राचे अनुष्ठान केलेत, स्वामी महाराजांचं नामजाप केला, तर प्रारब्धाच्या भोगाची तीव्रता कमी होते. साध्या भाषेत सांगायचं झालं तर भोपड्या एवढं संकट आवड्या एवढं होऊन नंतर ते आपल्यापर्यंत पोहोचतं. त्या दुःखाची झळ, त्या दुःखाची तीव्रता स्वामी महाराज कमी करून नंतर ते भोग आपल्या वाट्याला येत असतात. म्हणून स्वामी महाराजांची सेवा करा, कारण प्रारब्धाचे भोग हे भोगायचेच असतात, ते भोगल्याशिवाय संपत नाहीत. मग यावर एकच उपाय, तो म्हणजे स्वामी महाराजांची सेवा करा. बघा, स्वामींची सेवा करत असताना पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने सेवा केली तरच ती सेवा फलित होते, हे लक्षात घ्या. म्हणून पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने स्वामी महाराजांची सेवा करा. जे नशिबात नाही ते सुद्धा मिळेल. वेळ आली तर स्वामी महाराज त्यांच्या भक्तांचे नशीबसुद्धा बदलतात. एवढी ताकद या स्वामी सेवेत आहे. म्हणून गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला सेवा करायची आहे. जी सेवा तुम्हाला जमेल ती सेवा तुम्ही करू शकतात. बघा, गुरुपौर्णिमा 2026मध्ये 29 जुलै या दिवशी आलेली आहे. आता 29 जुलैपर्यंत आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे 21 दिवस 21 पाठ आपण करू शकतो. तर मग हे पारायण कधी सुरू करायचं, तर 9 जुलै या दिवशी आपण या पारायणाला सुरुवात करायची आहे. ही सेवा सुरू करण्यापूर्वी आपल्याला स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन नारळ, खडी साखर, फुले, अगरबत्ती ठेवायची आहे. स्वामींसमोर नतमस्तक होऊन मुजरा करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि तुमची इच्छा, मनोकामना किंवा ज्या काही तुमच्या समस्या आहेत, जसे की नोकरी, लग्न, संतानप्राप्ती, पुत्रप्राप्ती हवी असेल, जी काही तुमची इच्छा असेल, मनोकामना असेल, ती स्वामी महाराजांना सांगा. नारळ, खडी साखर तिथेच ठेवा आणि स्वामी महाराजांना विनंती करा की स्वामी महाराज, माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे होऊ देत. जी सेवा तुम्ही कराल ती स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ 21 दिवसात पूर्ण करायची सेवा जी आहे, तुम्ही ती बोला आणि घरी या. आणि घरी आल्यानंतर रोजची देवपूजा करून घ्या. स्वामी महाराजांची मूर्ती बाजूला तांबणामध्ये ठेवा आणि स्वामींच्या मूर्तीला पाण्याने, पंचामृताने, पुन्हा पाण्याने अभिषेक घाला. अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. आणि 21 दिवसांची सेवा होईपर्यंत तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर दररोज अभिषेक घालायचा आहे. पूजा मांडणी तुमची इच्छा असेल, देवघरात जागा असेल तर करा, नाहीतर नाही केली तरीही चालेल. मात्र देवघर स्वच्छ करून अखंड दिवा प्रज्वलित करून घ्या. आणि ग्रंथाला दररोज तुम्हाला 21 दिवस सेवा होईपर्यंत एकच पाठ ठेवायचा आहे. त्या पाठावरती कापड अंथरून घ्यायचं आणि त्यावरती ग्रंथ ठेवायचा. ग्रंथाची पूजा करायची, फुलं अर्पण करायचे, धूपदीप वाळून घ्यायचा आणि ग्रंथाला नमस्कार करायचा. नंतर सेवेला सुरुवात करायची. बसायला आसन घ्यायचं. नंतर पूजेला सुरुवात करायची. स्वामींना अभिषेक करून झाल्यानंतर हिना अत्तर लावायचं. स्वामी महाराजांना चंदन, अष्टगंध लावायचं, अक्षदा अर्पण करायच्या, पिवळे फुले अर्पण करायची, त्यांना आवडणारी फळं अर्पण करायची, धूपदीप वाळून घ्यायचा आणि नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची. सर्वप्रथम तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा? उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं, अक्षदा, हळदी, कुंकू, फुले घ्यायची हातामध्ये आणि तुमचं पूर्ण नाव बोलायचं, तुमचं गोत्र बोलायचं. गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला. तुम्ही 21 दिवसांची सेवा करताय, श्री स्वामी चरित्र सारामृताचे 21 पाठ करताय, ते बोला. तुमची इच्छा, मनोकामना बोला. तुमचं जे काही दुःख असेल, संकट, अडचणी असतील ते स्वामी महाराजांना सांगा आणि स्वामींना विनंती करा की मी या इच्छेसाठी, माझी ही इच्छा आहे, स्वामी महाराज मला हे संकट आहे, दुःख आहे, यातून मला बाहेर काढा. यासाठी मी संकल्पयुक्त सेवा करते.
स्वामी माऊली माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ देत, असं तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे, विनंती करायची आहे. बघा, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृता समान आहे. या ग्रंथाचे पठण जर आपण केलेत तर अशक्य गोष्टी देखील शक्य होतात, यात तीळ मात्र शंका नाही. आता सेवा कशी करायची, तर सर्वप्रथम सुरुवातीला स्वामी स्तवन पठण करायचं. नंतर श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय एका बैठकीमध्येच तुम्हाला पठण करायचे आहेत. नंतर शक्य असेल तर 11 माळी जप श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला असा करायचा आहे. 11 माळी शक्य नसेल तर 5 माळी जप केला तरीही चालेल, मात्र मन लावून एकाग्र चित्ताने जप तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणताना घाई करू नका, हलू नका, डोलू नका, मध्ये उठू नका. अगदी शांत एकाग्र चित्ताने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतारके अवधूत हे स्मरण गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. शांततेने तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आरती करून जो शक्य असेल दूध साखरेचा, खडी साखरेचा किंवा वरण भात, भाजी चपाती असा नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना दाखवू शकता. ठीक आहे. फक्त पारायणाची वेळ एकच ठेवायची आहे. आज सकाळी पारायण केलं, उद्या दुपारी केलं, परवा संध्याकाळी केलं असं तुम्हाला करायचं नाही. सेवेची एकच वेळ ठेवायची आहे. तुम्ही वेळ ठरवून ठेवा. तुम्हाला जी शक्य वेळ असेल, ज्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता ती वेळ तुम्ही ठरवून घ्या. संकल्प सोडताना महिलांची मासिक धर्माची अडचण आली तर ते 5 दिवस स्किप करून पुन्हा सेवा सुरू ठेवा. जितके पारायणं तुमचे झाले, जसे की तुमचे 7 पारायणं झाले आणि मध्येच प्रॉब्लेम आला, तर 5 दिवस स्किप करून नंतर डोक्यावरून अंघोळ करून 8व्या पारायणाला सुरुवात तुम्हाला करायची आहे. बघा, काही अडचणीमुळे 29 जुलै गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा पूर्ण नाही झाली तरीही काही हरकत नाही, सेवा सुरू ठेवा. गुरुपौर्णिमेनंतर पूर्ण झाली तरीही चालेल, काळजी करू नका, फक्त सेवा करा. श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ अमृता समान आहे, त्याचे पारायण आवर्जून करा. तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर स्वामींच्या केंद्रातून हा ग्रंथ तुम्हाला घ्यायचा आहे. या ग्रंथामध्ये 1 ते 21 अध्याय आहेत. एकाच बैठकीमध्ये संपूर्ण पारायण तुम्हाला पठण करायचे आहे. तर हे 1 ते 21 अध्याय पठण करणे म्हणजे एक स्वामी चरित्र सारामृताचा पाठ होय, पारायण करणे होय. बघा मैत्रिणींनो, कोणी अडलेला नडलेला असेल, संकटात असेल तर त्याला ही सेवा सांगा. त्याला अडचणीतून संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल. त्यामुळे स्वामींची सेवा आपणही करायची आणि सेवेकरी देखील आपल्याला घडवायचा आहे. जर कुणीही सेवा केली तर त्याचं थोडं पुण्य आपल्यालाही मिळेल. सेवा संकल्पयुक्त आहे, त्यामुळे परान्न चुकूनही घ्यायचं नाही. परान्न खाल्ल्याने सेवेचे फळ आपल्याला मिळत नाही आणि दोष लागतो. दुसरा नियम म्हणजे चुकूनही 21 दिवस मांसाहार करायचा नाही, घरात कुणाला खाऊ द्यायचा नाही. मैत्रिणींनो, संकल्पयुक्त सेवा सुरू असताना नित्य सेवा सोडायची नाही. स्वामी महाराजांची नित्यसेवा ही करायचीच असते. आता 21 दिवसांची सेवा, 21 पारायणं पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसे करावे, तर जी तुमची सेवा आहे ती दररोजची सेवा करा. स्वामींची आरती करून त्यांना आवडणारे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा आणि तुम्ही जोही स्वयंपाक बनवला आहे, वरण भात, भाजी चपाती आणि गोडाचा एखादा पदार्थ बनवा, खीर, शिरा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पुरणपोळी बनवू शकता. स्वामी महाराजांना पुरणपोळी, कांदा भजी आवडतात, कांदा भजी करू शकता. असा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे, असं उद्यापन करायचं. तुमची इच्छा असेल तर लहान मुलांना 2, 5, 7, 9, 11 अशा संख्येत तुम्ही जेवायला बोलवू शकता, तुमच्या यथाशक्ती आणि तुमच्या इच्छेनुसार उद्यापन तुम्हाला करायचं आहे. उद्यापनाला कुठलेही बंधन किंवा कुठलेही नियम नाहीत की हे असे करा तसे करा, अजिबात नाही. अगदी साध्या सोप्या पद्धतीने स्वामींना नैवेद्य दाखवून उद्यापन तुम्ही करू शकता. किंवा तुमची इच्छा असेल, तुम्ही त्या दिवशी स्वामी महाराजांच्या केंद्रात जात असाल तर दानपेटीत तुमच्या यथाशक्ती दान करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसं उद्यापन तुम्हाला करायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला या 21 दिवसांची स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे, सेवा करायची आहे. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. भरपूर जणांना अनुभव आलेला आहे. फक्त सेवा करताना घरात वाद घालायचे नाही, कुणाचा अपमान करायचा नाही. जरी तुम्ही पूजा मांडणी केली नाही तरी हा ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही किंवा ग्रंथ मांडीवर घ्यायचा नाही.
ग्रंथ पाटावरती कापड आतरायचं आणि त्यावरती ग्रंथ ठेवायचा आहे, हे लक्षात घ्या. ज्यांना खाली जमिनीवर बसून पारायण वाचणे शक्य होत नसेल त्यांनी टेबलवरती ग्रंथ ठेवा, खुर्चीवर बसून तुम्ही पारायण वाचलं तरीही चालेल, काही हरकत नाही. सेवा होणं महत्त्वाचं आहे. आपल्या मनात सेवा करण्याची दृढ इच्छा असेल तर स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा करून घेतातच. तर आजचा व्हिडिओ येथेच एंड करते. व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. भेटू पुन्हा एका नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.